नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्री सम्मे शिखरजी सिद्ध क्षेत्राला पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाविरुद्ध सकल जैन समाज आक्रमक. मोंढा बंद ठेवून प्रशासनाला दिले निवेदन. धारुरकर यांच्या निधनानंतर औरंगाबादला गेल्या 4 महिन्यांपासून कायमस्वरूपी माहिती आयुक्तच मिळेना. आयोगाचे औरंगाबाद येथील काम थंडावले. आता सविस्तर बातम्या. श्री सम्मे शिखरजी सिद्ध क्षेत्राला पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाविरुद्ध सकल जैन समाज बांधवांच्या वतीने औरंगाबाद येथील मोंढा बंद ठेवून दुपारी सदर मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. श्री सम्मे शिखरजी सिद्ध क्षेत्राला पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाविरुद्ध सकल जैन समाज बांधवांच्या वतीने औरंगाबाद येथील मोंढा बंद ठेवण्यात आला होता. झारखंड राज्यातील जैनांचे जगप्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याबद्दल जैन धर्मप्रेमींनी झारखंड सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात औरंगाबादेत मोंढा आज बंद ठेवण्यात आलाय. मोंढ्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंद मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी दुकाने बंद असल्याने दुकानातील कर्मचाऱ्यांनी मात्र मोंढ्यात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. दुपारी सकल जैन समाज औरंगाबाद द्वारा त्यांच्या मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 22 ते 24 डिसेंबर दरम्यान आयोजित अखिल भारतीय वाणिज्य परिषदेची माहिती देण्यासाठी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखरे, डॉक्टर वाल्मिक सरवदे, संजय शिंदे आदि उपस्थित होते. दिस ईयर 73rd ऑल इंडिया कॉमर्स कॉन्फ्रेंस हम लोग इंडियन कॉमर्स एसोसिएशन के तरफ से बीएएम यूनिवर्सिटी एंड एमजीएम यूनिवर्सिटी औरंगाबाद के ज्वाइंट कोलैबोरेशन में ऑर्गेनाइज कर रहे हैं और यह कॉन्फ्रेंस बहुत ही यूनिक है क्योंकि हमारा कंट्री अभी $5 ट्रिलियन इकोनॉमी की बात कर रही है बाय 2024 तक में. इसीलिए 5 ट्रिलियन इकोनॉमी को अचीव करने के लिए डिबेट, डिस्कशन, रिसर्च बहुत ही ज़रूरी है. ये डिबेट, डिस्कशन और रिसर्च ग्रासरूट लेवल पर होना चाहिए. कंट्री के हर एक भाग से, हर एक जगह से ये रिसर्च पूरा किया जाना चाहिए. हमारा ऑल इंडिया कॉमर्स कांग्रेस का लगभग 8,000 लाइक मेंबर्स हैं और 1600 से 2000 के बीच एक्सपेक्टेड है कि मेंबर्स यहाँ पर औरंगाबाद में बीएएम यूनिवर्सिटी में आएंगे. यहाँ पर वो अपना जो रिसर्च किया डिफरेंट एरिया में पूरे कंट्री से आएंगे, इंक्लूडिंग कुछ कंट्री के बाहर से भी आ सकते हैं, जैसे नेपाल से, भूटान से, यहाँ से भी कभी कभी आते हैं हमारे मेंबर्स, या जो भी बाहर से मेंबर्स भी हमारे यहाँ आते हैं. तो ये अपनी एरिया में जो भी रिसर्च किया उस रिसर्च को यहाँ पर प्रेजेंट करेंगे और इस तरह से एक रिसर्च एनवायरनमेंट, एक रिसर्च कल्चर यहाँ पर डेवलप होगा और उस रिसर्च कल्चर से पूरे इकोनॉमी को फ़ायदा होगा, पूरे स्टेक होल्डर्स को फ़ायदा होगा. उदाहरण के लिए जब हम 5 ट्रिलियन इकोनॉमी की बात करते हैं तो इसमें एम्प्लॉयमेंट जनरेशन आता है, इसमें डिजिटल इंडिया आता है, इसमें HR स्ट्रेटजी आता है जो कि इसको कैसे आगे बढ़ाएगा, इसमें इंक्लूसिव डेवलपमेंट आता है ताकि ये सारे कोर एरियाज को मिलकर के ओवरऑल इकोनॉमी को 5 ट्रिलियन बनाने में हमें सहूलियत देगा. हमारे यहाँ इस कॉन्फ्रेंस को इनॉग्रेशन के लिए हम लोगों ने बात किया है और मिस्टर नितिन गडकरी जी, माननीय श्री नितिन गडकरी जी इस कॉन्फ्रेंस को ऑनलाइन इनॉग्रेट करेंगे. श्रीकांत बारवे जी मिनिस्टर एंड श्रीकांत बारवे जी मैनेजिंग डायरेक्टर वो भी रहेंगे इनके. नायलॉन मांजामुळे पशु पक्षी मनुष्य प्राणी यांना जखमा होतात. प्रसंगी अनेकांच्या जीवावर सुद्धा बेतले आहे. त्यामुळे मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा विरोधात अभियान सुरू केले असून होणाऱ्या दुर्घटनेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याकरिता
पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. संक्रांती सणाच्या जवळपास अनेक घटना ऐकण्यात येतात की पतंगाच्या नायलॉन मांजामुळे, दोऱ्यामुळे पशु, पक्षी, मनुष्य, प्राणी यांना जखमा होतात. प्रसंगी अनेकांच्या जीवावर सुद्धा बेतले आहे. पतंगाच्या धाग्यात अडकून भुकेने, मांजामुळे झालेल्या जखमेमुळे अनेक जीव आपले प्राण गमावतात. यावर बंदी आणलेली असली तरी मांजा हा बाजारात सर्रास उपलब्ध होतो व विकला जातो. व्यापारी व नागरिकांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम जाणून द्यावेत म्हणून प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार व शिक्षण विभाग प्रमुख तथा उपायुक्त नंदा गायकवाड व उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा विरोधात अभियान सुरू केले आहे. या अनुषंगाने आज महानगरपालिका प्रियदर्शिनी विद्यालयात पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरल्यामुळे होणाऱ्या दुर्घटनेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याकरिता पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी विद्यार्थ्यांसोबत नायलॉन मांजा वापरणार नाही याची शपथ घेतली. या पथनाट्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर नायलॉन मांजामुळे रस्त्याने चालणाऱ्या महिलेचा झालेला अपघात, पक्ष्यांना झालेली इजा, झाडांना होणारी इजा इत्यादी प्रसंगाद्वारे पथनाट्य सादर करत विद्यार्थ्यांमध्ये नायलॉन मांजा वापरायचा नाही याबाबत जागृती केली. या पथनाट्याचे लेखन मदन मिमरोट यांनी केलेले आहे. याचे दिग्दर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा महाजन व प्रकाश इंगळे यांनी केले. या पथनाट्याचे प्रयोग शहरातील सर्व चौकांमध्ये होतील असे मुख्याध्यापिका सुरेखा महाजन यांनी सांगितले. या प्रसंगी CBSE विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे व विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या पथनाट्यामध्ये विशाल वाहुल, आशिष म्हस्के, धीरज बर्गे, अरविंद म्हस्के, रोहन इंगोले, संजय इंगोले, भागवत राऊत, रुपाली गोसावी व अंजली मुगदल या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केले. याकरिता शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांना मदत केली अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ऐका हो, ऐका मित्रमंडळी, ऐका, लहान मोठे सर्वजण लक्ष द्या. आता आपण या नवीन वर्षात मकर संक्रांती हा सण सादर करणार आहोत आणि ते सण सादर करण्यासाठी आपण सर्व मुलं पतंग उडवतात. त्या पतंगाच्या नायलॉन या मांजाने काय दुष्परिणाम होतात हे आज आम्ही तुम्हाला पथनाट्यातून सांगणार आहोत. नमस्कार मंडळी, काय मजेत आहात ना? असणारच आईला कोरोना सारखी महामारी जिथे आपलं काय वाकडं करू नाही शकली तिथं कोण काय वाकडं करणार आहे. गुलिसत म्हणून गेले, गालिब म्हणून गेले, एक ही उल्लू काफी है गुलिसत बर्बाद करने के लिए, जहाँ डाल डाल पर उल्लू बैठे गुलिस आता क्या वहाँ. समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला फुलंब्री पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाळू गायकवाड असं या प्रकरणातील तरुणाचं नाव आहे. मात्र त्याने मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकची बंदूक वापरून हा व्हिडिओ बनवला असल्याची बाब उघडकीस आली. समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केलेल्या तरुणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले होते. बाळू गायकवाड असं या प्रकरणातील तरुणाचं नाव आहे. मात्र आता या तरुणाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकची बंदूक वापरून हा व्हिडिओ बनवला असल्याचे समोर आले आहे. त्याने खेळण्यातील प्लास्टिक बंदुकीचा वापर करून हा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर या व्हिडिओला स्पेशल इफेक्ट देऊन तो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्याबाबतचा गुन्हा दाखल केला असून फुलंब्री पोलीस अधिक तपास करीत आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची गती वाढवावी तसेच या कामासाठी मशिनरी व इतर आवश्यक यंत्रणा देखील वाढवण्याचे निर्देश आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. बुधवार रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिकुमार पांडेय आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी जायकवाडी येथील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्य उद्धव विहिरीचे प्रस्तावित जागेची व कांचनवाडी येथील निर्माणाधीन जलशुद्धीकरण केंद्र कामाची अचानक स्थळ पाहणी केली. यावेळी केंद्रेकर यांनी जायकवाडी ते कांचनवाडीपर्यंत नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्याचे कामास गती द्यावी व या कामासाठी मशिनरी आणि यंत्रणा वाढवावी असे निर्देश दिले. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होता एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN. It's a wonderful day to celebrate life with a beautiful smile. Another year has gone by.
The future looks bright, keep all your worries aside, it's your day. I wanna sing joyful songs, and I put my heart in this little song. It's your day, I wanna sing happy songs, and I just wanna say to you, for the rest of my life, I wish for you love and आज 16 दिसंबर 2022 को औरंगाबाद के आमखास मैदान में ऑर्गेनाइज ग्रैंड एजुकेशन एक्सपो का इफ्तिताह हुआ। इस मौके पर मौलाना हुज़ैफा वस्तानवी साहब ने पहले किताबी मेले का इनॉग्रेशन किया। उनके साथ इस मौके पर मशहूर मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जमा साहब और दीगर मौजूद हजरात मौजूद थे। एक्सपो के पहले दिन ही सुबह से लोगों की गर्दी नजर आई। तकरीबन सभी स्टॉल्स पर जमकर लोगों ने खरीदी की, फूड स्टॉल्स का मजा लिया और एजुकेशनल कमर्शियल्स पर इंक्वायरीज की। किताबी मेले के इनॉग्रेशन के बाद मौलाना हुज़ैफा वस्तानवी, मुनव्वर जमा साहब और दीगर मेहमानान IRC के म्यूजियम और एग्जीबिशन को पहुंचे। वहां पर IRC के इंतजामात, जिस तरह से उन्होंने मॉडर्न साइंस और इस्लाम को पेश किया है, मुस्लिम साइंटिस्ट के इन्वेंशंस को पेश किया है, उसको जमकर सराहा और अपनी दुआओं से नवाजा। शेड्यूल के मुताबिक पहले ही दिन इस एक्सपो में मुसाबका बैनुल मकादिब की जानिब से तकरीर और खिरत मुकाबला मुनक़द किया गया, जिसमें बच्चों ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और बेहतरीन अंदाज में तकारीर और खिरत पेश की। इस मौके पर मुंतज़मीन ने और दीगर मेहमानान ने बच्चों को इनामात तकसीम किए और अपनी दुआओं से नवाजा। आखिर में आज के मेहमान खुसूसी जनाब मौलाना हुज़ैफा वस्तानवी साहब, मुनव्वर जमा साहब और दीगर मेहमानान जो मुल्क के मुख्तलिफ इलाकों से इस एक्सपो में शरीक हुए थे, इन्होंने इस एक्सपो के इंतज़ामिया की जमकर तारीफ की और अपनी दुआओं से नवाजा और नेक ख्वाहिशात जाहिर की। इस एजुकेशन के ख़ास तौर से अट्रैक्शन रहे IRC एग्जीबिशन, म्यूजियम, सोशल 7 प्रेजेंस एजुकेशन एक्सपो 7 दिन चलता रहेगा, 16 दिसंबर से 22 दिसंबर तक, सुबह 10 बजे से शाम के 10 बजे तक। इस एजुकेशन एक्सपो में कई सारे किताबों के स्टॉल्स होंगे, फूड जोन होगा और बहुत सारे एजुकेशनल कमर्शियल्स के भी स्टॉल्स होंगे, कई सारी एक्टिविटीज़ होगी, कई मशहूर स्कॉलर्स के तकारीर होंगे, आवाम से खिताब होगा, टीचर्स के लिए खुसूसी प्रोग्राम्स होंगे, बच्चों के क्विक कॉम्पिटिशन्स होंगे और भी बहुत सारे अट्रैक्शंस एजुकेशन एक्सपो में जारी रहेंगे। अरे वा, किती छान काम करता तुम्ही महिला, पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचा नाही ना? अहो, घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस वणवण करावी लागायची बघा। अहो, पार थकून जायचो साहेब आम्ही, तब्येती पण बिघडायच्या। या पाण्यापायी आमची कामं, लेकींची शिक्षण पण सुटली होती बघा। या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय। आई ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय। हार्दिक अभिनंदन तुझं। वाग चिंगे वा। ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपवून, त्यांचे कष्ट कमी करून, त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे, त्यांचे आरोग्य उत्तम राखणे
हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. औरंगाबादेत गेल्या 4 महिन्यांपासून कायमस्वरूपी माहिती आयुक्तच नसल्यामुळे गेल्या जानेवारी महिन्यापासून या आयोगाचे औरंगाबादेतील काम थंडावले असून राज्यात सर्वाधिक अर्ज खोळंबले असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादेत गेल्या 4 महिन्यांपासून कायमस्वरूपी माहिती आयुक्तच नाही, त्यामुळे 4,000वर म्हणजेच राज्यात सर्वाधिक अर्ज खोळंबले आहेत. गेल्या जानेवारी महिन्यापासून या आयोगाचे औरंगाबादेतील काम थंडावले आहे, कारण दिलीप धारूरकर यांच्या निधनानंतर माहिती आयुक्त पदाचा कार्यभार नागपूर येथील राहुल पांडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांना प्रत्येक सुनावणीसाठी औरंगाबादेत येणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांनी ऑनलाईन सुनावणी सत्र सुरू केले आहे. मात्र त्यालाही तांत्रिक मर्यादा असल्याने अपेक्षित गतीने कामकाज होत नसल्याचे दिसून आले. शिवाय पांडे यांच्यावरती अमरावती विभागाचाही अतिरिक्त भार आहेच, त्याचाही परिणाम कामकाजावर होत असल्याची तक्रार माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते करत आहेत. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना कायम आयुक्त नसल्याचा अधिक फटका बसत आहे. त्यांनी सांगितले की एकतर स्थानिक पातळीवर आमच्या अर्जांची सुनावणी प्राधान्याने होत नाही, तेथून औरंगाबाद येथे यावे तर येथे आयुक्तच उपलब्ध नाहीत. नागरिकांना माहिती द्यायची म्हणजे वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर द्यायची असा प्रकार येथे होत आहे. माहिती अधिकाराच्या मूळ उद्देशालाच बगल दिली जात आहे. भ्रष्ट सरकारी यंत्रणा या दिरंगाईचा फायदा घेत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाली विभाग ते देवेंद्र हॉटेल समोरील रस्त्याचे काम नियमांना धाब्यावर बसून करण्यात आल्याचा आरोप दीक्षा पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील MSCB डिपार्टमेंट ते देवेंद्र हॉटेल या रस्त्याचे जे काम झालेले मागच्या 1 महिना झाला ह्या कामाला पूर्ण. या रस्त्याचं जे काम आहे ते क्वालिटीच्या बाहेर जाऊन हे काम करण्यात आलेले आहे. मी माहितीचा अधिकार 2005 या अर्जाद्वारे विद्यापीठ प्रशासनाला या रस्त्याची संपूर्ण माहिती मागितली होती, पण या रस्त्याची माहिती मला जी माहिती पुरवली ती डांबरीकरणाच्या रस्त्याची माहिती पुरवली आहे. परंतु प्रत्यक्षात आपण जर हा रस्ता बघितला, हा रस्ता CCचा म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता इथे करण्यात आलेला आहे. मग विद्यापीठाने मला डांबरीकरणाची माहिती देऊन माझी दिशाभूल केलेली आहे. त्यांना नेमकं या रस्त्याच्या प्रकरणामध्ये कुठले काय त्यांची कामं जी या रस्त्याच्या आडून जी कामं झालेली ती कुठली कामं त्यांना लपवायची होती, माझी दिशाभूल करून मला डांबरीकरणाची माहिती दिली. आणि ॲक्च्युअलमध्ये प्रत्यक्षात आपण बघितलं तर हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपण जर आता इथं बघितलं, ह्या रस्ताहून 1 महिनाही झालेला नाही आहे, रस्त्याला भेगा पडल्यात. इथून पूर्ण MSCB डिपार्टमेंटपासून तर हॉटेल देवेंद्र हा जो पूर्ण पूलही याच्यामध्ये या रस्त्यामध्ये केलेला आहे त्यांनी. या पूर्ण रस्त्याला 1 महिन्याच्या आत भेगा पडलेल्या आहे. या रस्त्याची क्वालिटी त्यांनी चेक केलेली नाही आहे आणखी. आणि विद्यापीठ प्रशासन आणि विद्यापीठाचे इस्टेट डिपार्टमेंटचे जे कार्यकारी अभियंता त्या असतील, विद्यापीठ प्रशासनाचे काही इथले अधिकारी, असे अनेक ठेकेदार, असे अनेक चुकीचे ठेकेदार जे त्यांच्या मनमानी कारभाराने विद्यापीठाचे पैसे घेऊन निकृष्ट दर्जाचे विद्यापीठाचे अनेक कामं असे ठेकेदार आणि विद्यापीठ प्रशासनाचे अधिकारी म्हणून करत आलेले आहे. आपण या रस्त्याचं जर बजेट बघितलं, ह्या रस्ता 52 लाखाचा हा रस्ता पूर्ण झालेला आहे. फक्त MSCB डिपार्टमेंट ते पूर्ण पूल हा रस्ता 52 लाखाचा त्यांनी इतका खर्च दाखवला आहे. परंतु आपण ॲक्च्युअलमध्ये बघितलं, या पुलाला कुठलेही सपोर्टर त्यांनी लावलेले नाही आहे. या पुलाला त्यांनी कडा बाजूने लावलेले नाही आहे. त्या म्हणजे ह्या रस्त्यावरचा जो संध्याकाळचा रात्रीचा वावर असतो, दिवसाही जर एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार विद्यापीठ प्रशासनाने तो ठेकेदार याची जबाबदारी घेणार आहे का, याचा एक प्रश्न मला विद्यापीठ प्रशासनाला, तसेच त्या संबंधित जी एजन्सी असेल, हा रस्ता करणारी जी एजन्सी असेल त्या एजन्सीला मला हा प्रश्न विचारायचा आहे. या पुलाला कुठलेच त्यांनी 52 लाखामध्ये 52 लाख ह्या रस्त्याला त्यांनी खर्च केला आहे.
परंतु 52 लाख खर्चामध्ये 52 लाख त्यांनी फक्त या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये घातलेले असून त्यांनी ह्या पुलाला कुठल्याही प्रकारच्या कडा दिल्या नाही किंवा सपोर्ट दिलेला नाही आहे. मला तुमच्या सर्वांच्या मार्फत विद्यापीठ प्रशासनाला, ठेकेदाराला आणि संबंधित त्या अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की या रस्त्याची क्वालिटी त्यांनी चेक करावी. या रस्त्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, मला जी डांबरीकरणाची माहिती देऊन सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता इथं प्रत्यक्षात केलेला आहे त्याची संपूर्ण चौकशी व्हावी. संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी आणि संबंधित जे दोषी असतील ठेकेदार किंवा अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करून योग्य तो निर्णय करावा ही विनंती. धन्यवाद. महाराष्ट्र सेनेचे पक्षप्रमुख लोकनेते राजूभाई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समाजवादी पार्टीचे युवा शहर सचिव सलमान खान यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र सेनेत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र सेनेचे पक्षप्रमुख लोकनेते राजूभाई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समाजवादी पार्टीचे युवा शहर सचिव सलमान खान यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र सेनेत जाहीर प्रवेश केला. सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना राजूभाई साबळे म्हणाले की पठाण चित्रपटावरून सध्या देशात जातीय ध्रुवीकरणाचे काम काही विध्वंसक मानसिकतेच्या लोकांकडून केले जात आहे. वेळोवेळी भाजपच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक महापुरुषांच्या संदर्भात अवमानकारक आक्षेपार्ह बोलून एक प्रकारे सत्ताधाऱ्यांकडून देशामध्ये अराजकता माजवण्याचे काम सुरू आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाला केंद्रात व राज्यात सत्तेपासून वंचित ठेवले पाहिजे, असे प्रवेश सोहळ्याप्रसंगी साबळे बोलत होते. कार्यक्रमाला मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, शहर सरचिटणीस प्रशांत सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष प्रजित गजिले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेख फैज, शेख वसीम, शेख अयान, सिद्दीकी वसीम, शेख फैजान, शेख सुलतान, शेख नवाद, शेख फैजल, शेख अमन, शेख मुशर्रफ, शेख समीर, शेख अब्दुल रहमान, शेख जुनेद, शेख सोहेल, शेख रियान, शेख अमान, सोफियान खान, आकाश भोसले आदींनी महाराष्ट्र सेनेत जाहीर प्रवेश केला. निसर्ग, पर्यावरण, वन्यजीवन यांच्यासमोर असलेली आजची संकटे याबाबत लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने सेव्स इको अचीवर्स प्रश्नमंजुषा औरंगाबाद फर्स्टच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. वेगवेगळ्या शहरात स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहयोगाने सेव्स ही प्रश्नमंजुषा आयोजित करते. सोमवार रोजी जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्यभट्ट सभागृहामध्ये सदर प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक सामाजिक संघटना म्हणून औरंगाबाद फर्स्टने स्पर्धेचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर क्लेवरडेल शाळेचे संचालक रणजित कक्कड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी गंगाधर, प्रश्नमंजुषा संचालक वृषाल पेंढारकर तसेच प्रकल्प प्रमुख व संचालक हॅप इंटरनॅशनल स्कूल हबीब शेख हे उपस्थित होते. औरंगाबाद फर्स्टचे कार्यकारी सचिव हेमंत लांडगे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. ललित जाधव, रसिका पंतोजी, निखिल भालेराव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यात स्टेपिंग स्टोन हायस्कूल संघ सदस्य मोहम्मद आरिफ, सय्यद हुसेन मोहम्मद, मोहम्मद अरसलान डबीर हा विजेता संघ ठरला. तर प्रथम उपविजेता संघ महाराष्ट्र पब्लिक स्कूल, द्वितीय उपविजेता संघ MGM स्कूल पडेगाव, स्टेपिंग स्टोन हायस्कूलचा संघ महाराष्ट्र राज्य अंतिम फेरीत औरंगाबादचे प्रतिनिधित्व करेल. ही फेरी फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईत आयोजित करण्यात येईल. प्रश्नमंजुषेचे दरम्यान दर्शक, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना सुद्धा अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि अचूक उत्तर देणाऱ्या दर्शकांना पारितोषिके दिली गेली. बार्टी सारथीप्रमाणे मार्टी म्हणजेच मौलाना आझाद ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांची स्थापना करण्याची मागणी कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मार्टी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. समृद्धी महामार्गावरून कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार हे नागपूरला जाताना अल्पसंख्याक कृती समितीच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले आणि मार्टी कृती समितीच्या सदस्यांनी अल्पसंख्याक कार्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन बार्टी सारथीप्रमाणे मार्टी म्हणजेच मौलाना आझाद ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांची स्थापना करण्याची मागणी केली. यावेळी मार्टी कृती समितीचे अध्यक्ष अझर पठाण, सत्तार खान, जफर पठाण, अयूब पटेल आणि जाहेद अली कथिरी हे उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. श्री सम्मे शिखरजी सिद्ध क्षेत्राला पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाविरुद्ध सकल जैन समाज आक्रमक, मोंढा बंद ठेवून प्रशासनाला दिले निवेदन.
धारूरकर यांच्या निधनानंतर औरंगाबादला गेल्या 4 महिन्यांपासून कायमस्वरूपी माहिती आयुक्तच मिळेना. आयोगाचे औरंगाबाद येथील काम थंडावले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.